एक व्यावसायिक आहे, तो परराज्यातनं येऊन मुंबईत व्यवसाय करतो आणि तेही 30 वर्षांपासनं. पण त्याला मराठीचा म सुद्धा येत नाही. वरून तो मराठी शिकणारच नाही अशी मुजोरी देखील करतोय. महत्वाचं म्हणजे ही भूमिका मांडताना त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच थेट डिवचलंय. पाहुयात कोण आहे हा व्यावसायिक आणि त्यानं का आणि कशी ही मुजोरी केली आहे हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईतल्या व्यापाऱ्याची मुजोरी बघा. म्हणे मराठी येत नाही, बोलणारही नाही. सुशील केडियाच्या वक्तव्यावरून वाद. गेले काही दिवस हिंदी भाषेचा विषय चांगलाच तापलाय. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी भाषेसाठी नेहमीच आग्रही असते. मराठी भाषा न बोलणाऱ्यांना मनसेचे कार्यकर्ते चांगलाच हिसकाही दाखवतात. अनेकदा तर कार्यकर्ते हातघाईवर देखील येतात. आता हा नुकताच घडलेला मीरा भाईंदर मधला प्रकार पहा. एका व्यावसायिकाला मराठीत बोल असं म्हणत मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला. हे तर झालं मनसेचं. पण राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आणि कधी नव्हे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. आता सरकारनं हिंदी सक्तीचा GR रद्द केलेला असला तरी ठाकरे बंधू विजयी मेळावा करणार आहेत. त्याची जोरदार तयारीही झालेली आहे. एकीकडे हे सगळं सुरू असताना मुंबईतल्या एका व्यापाऱ्यानं मराठी बोलण्यावरनं राज ठाकरेंना चांगलंच डिवचलंय. सुशील केडिया असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. या सुशील केडियानं कशी मुजोरी केली आहे पहा. राज ठाकरे, लक्षात घ्या की मी मुंबईत 30 वर्षांपासून राहतोय. मला मराठी नीट येत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केलाय की जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी भाषेचे कैवारी म्हणून वावरत आहेत तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचंय बोल. हा सुशील केडिया इतक्यावरच थांबलेला नाही तर त्यानं आता धमक्या येत असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरक्षेची मागणी देखील केली आहे. आता सुशील केडियाच्या या भूमिकेवरून मोठं राजकारणही रंगलंय. असे फालतू केडिया फेडिया टेरिया येतील, ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषावार, प्रांतवार, जातीवार, धर्मावर इथे विद्वेष वाढावा, इथे भेगा पडाव्यात एकीला, हा प्रयत्न सरकारच प्रयत्न करते. ज्यावेळेस इथे येऊन या महाराष्ट्रामध्ये मी मराठी बोलण्याचा प्रयत्नही करणार नाही असे शब्द वापरले जातात तर ते महाराष्ट्रद्रोहीच आहे. सरकारने अशा स्वरूपाचे जे लोक आहेत त्यांना कंपल्सरी मराठी बोलण्याच्या संदर्भामध्ये काहीतरी कृती केली पाहिजे. या महाराष्ट्रात जो राहील त्याला मराठी आलीच पाहिजे, किमान त्याने मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे तर झाले विरोधक. पण सत्ताधारी नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा सुशील केडियाचे चांगलेच कान उपटले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी येत नाही म्हणून मारहाण करणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. महाराष्ट्रात राहून अशा प्रकारे मराठी शिकणार नाही, येत नाही असं बोलणं त्या ठिकाणी उचित नाहीये. मराठी भाषेविषयी या ठिकाणी सर्व भाषिकांनी त्या ठिकाणी आदरच बाळगला पाहिजे. अशा प्रकारचं वक्तव्य करणं त्या ठिकाणी योग्य राहणार नाही. आता हा सुशील केडिया कोण आहे तेही पहा. सुशील केडिया शेअर बाजाराच्या व्यवसायात. केडियानॉमिक्स ही सुशील केडियाची कंपनी. केडिया हा केडियानॉमिक्सचा संस्थापक आणि CEO. शेअर बाजारात ट्रेडिंगचा या कंपनीचा व्यवसाय. सेबीकडेही केडियानॉमिक्स कंपनी रजिस्टर. केडिया अर्थविषयक चॅनलवर चर्चेत सहभागी होतो. महाराष्ट्र आणि मुंबईत राहायचं तेही 30 वर्ष. तरीही मराठीचा गंधही येत नसेल तर याला मराठी द्वेष्टाच म्हणायला हवं. इथं राहायचं, इथं व्यवसाय करायचा आणि इथल्या भाषेचा द्वेष करायचा ही प्रवृत्ती म्हणजे एक प्रकारची कीड आहे. त्यातही मराठी शिकणारच नाही असं म्हणत अक्कलही पाजळायची आणि मुजोरीही करायची. सुशील केडियाच्या या भूमिकेमुळे मराठी जनांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय.
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.